पुसद येथून एक अशी बातमी समोर येत आहे जी ऐकताना मन सुन्न होते आणि डोळे पाणवतात. आई, जी आपल्या मुलांसाठी आयुष्यभर जगते, त्याच आईला आज वृद्धाकाळात रस्त्यावर एकटी सोडले जात आहे. माणुसकीची भिंतचे संस्थापक गजानन जाधव यांनी पुन्हा एकदा माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. पुसद उपजिल्हा रुग्णालयाच्या बाहेर एक वृद्ध आजारी महिला गेल्या 3 दिवसांपासून उपाशीपोटी असहाय्य अवस्थेत बसून होती. कोणी विचारपूस नाही, कोणी आधार नाही. ही माहिती मिळताच गजानन जाधव आणि त्यांच्या टीमने क्षणाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी धाव घेतली. महिलेशी बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती फक्त एवढंच म्हणाली, माझा मुलगा आणि सून मला घराबाहेर सोडून गेले. मला कुठेच जायचं नाही. मग तुम्हाला पुण्य लागेल मला तिथे नेऊन टाकल्याबद्दल. 2-2 दिवस भाकर भेटत. हे ऐकून मन हेलावून गेले. गजानन जाधव यांनी त्या महिलेला अन्न दिलं, वस्त्र दिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला माणुसकीचा आधार दिला. त्यानंतर स्वर्गीय चंदू नाईक ज्येष्ठ नागरिक गृह येथे तिच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. आज ती महिला सुरक्षित आहे, पण एक प्रश्न कायम उभा आहे. आपण आपल्या आईवडिलांसाठी खरंच इतके परके झालो आहोत का? पण गजानन जाधव यांसारखे माणसं आहेत म्हणूनच माणुसकी अजून जिवंत आहे. ही होती डीडी न्यूज पुसदकडून एक विशेष आणि हृदयस्पर्शी बातमी. बातमी आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना बातमी शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट करा व अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.